रामटेक तहसील अंतर्गत सोनघाट ग्राम पंचायत क्षेत्र में भीषण जल संकट गहराने से ग्रामीणों में आक्रोश फैल गया है। नियमित जलापूर्ति नहीं होने से महिलाओं और बुजुर्गों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। ग्रामीणों ने आरोप लगाया है कि सार्वजनिक कुएं में पानी का उपयोग अस्वच्छ गतिविधियों में किया जा रहा है, जिससे स्वास्थ्य पर खतरा बढ़ गया है। पूर्व ग्राम पंचायत सदस्य जितेंद्र वालोकर ने प्रशासन से तत्काल समाधान की मांग करते हुए ज्ञापन सौंपा। वहीं ग्रामीणों ने चेतावनी दी कि यदि समस्या का समाधान नहीं हुआ तो ग्राम पंचायत कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया जाएगा। समस्या ही आहे की 4-4, 5-5 दिवस पाणी पिण्याचे मिळत नाही आणि ज्या ठिकाणाहून हा पाणी येत आहे तिथे 50 जसे पथेरे म्हणजे भट्टेवाले लेबर तिथे आंघोळी करतात, संडास करतात आणि तो आंघोळीच्या आणि संडासच्या पाणी या सर्व नागरिकांना पिण्याकरता सोडत आहे आणि आमच्या आरोग्याशी ही ग्रामपंचायत छळ करत आहे। याच्या सरपंच सचिव यांना वारंवार सांगून सुद्धा ही ऐकत नाहीत आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि जर का आमच्या आरोग्याला जर काही झालं तर याची जबाबदार कोण राहील? सरपंच सचिव राहतील। यांना वारंवार सांगून सुद्धा हे ऐकत नाही आणि पिण्याचे पाणी 4-4 दिवस आमच्या गावाला येत नाही। गट ग्रामपंचायत सोनेघाट सदस्य राहताना आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवतो पाण्यासंदर्भात, पण तरी आमच्या पाण्याची काही समस्या सुटेना। पण आज आम्ही गट ग्रामपंचायत सोनेघाटला 29 तारखेला आम्ही निवेदन दिलं आहे की या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं आहे की आम्हाला 8 दिवसाच्या अंदरमध्ये समजा आमच्या पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आम्ही या गट ग्रामपंचायत सोनेघाट कार्यालयासमोर सर्व गावकऱ्यांचं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। आम्ही आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की गट ग्रामपंचायत सोनेघाटमध्ये येणारे सर्व गावं आहे त्या गावातल्या लोकांना, त्या नागरिकांना योग्य ते पाणी मिळावं ह्यासाठी आमची मागणी आहे। पण सरपंच उपसरपंच सचिवाच्या हलगर्जीमुळे आमच्या गावाच्या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी बरोबर मिळत नाही। 4-4 दिवस नळ येत नाही, 5-5 दिवस नळ येत नाही आणि सर्व गावातले लोक आमच्याशी संपर्क साधून आम्हाला अश्लीलतेच्या ज्या भाषेमध्ये बोलतात आम्ही ते शब्द जे आमच्या सरपंच उपसरपंचाला सांगतो आणि ते लोक आमचे कोणतेही शब्द आमच्या मार्गी लावून घेत नाही। आज आम्ही सोनेघाटच्या जिथं पाणी वॉटर सप्लायचं पाणी पूर्ण गावाला सप्लाय होते त्या तिथून आम्ही पाहून आलो आहे। तिथं 2-3 आजूबाजूचे 2-3 भट्ट्याचे लोक आहेत त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि अश्लील ते घाण तिथं ते पसरवतात आणि ते घाणाचं पाणी आम्हाला सर्व जनतेला पाजून राहिले। म्हणजे आमच्या आरोग्याशी, आमच्या जीवनाशी खेळण्याचं काम सरपंच आणि उपसरपंच सचिव साहेब करत आहे। तरी आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व आम्ही आमच्या सर्व गावकऱ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्या सरपंच आणि उपसरपंचाला सांगतो की अगर अशा प्रकारे तुम्ही आमच्या जनतेच्या जीवाशी खेळाल तर हे आम्ही जनता खपून घेणार नाही व याच्यापेक्षा तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार ठेवू देणार नाही, असं मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो।